मुंबईनंतर आता पुणे शहर सुद्धा मेट्रो सिटीमध्ये रूपांतरित होत चाललंय। मागील काही वर्षात पुण्यात मोठ्या प्रमाणात मेट्रोचं जाळं पसरलेलं आहे आणि या शहरभर पसरलेल्या जाळ्यामुळे लोकांचा प्रवास अधिक सोपा, जलद आणि ट्रॅफिक पासून सुटका झाल्याने आरामदायी झालाय। पण अद्याप काही भागात मेट्रो पोहोचली नसल्यानं तिथल्या लोकांना मात्र वाहतूक कोंडीच्या समस्यांना रोज सामोरं जावं लागतंय। पण आता तेही टेन्शन नाहीये, कारण ते सुद्धा टेन्शन तुमचं संपलेलं आहे। याच बद्दलची एक मोठी अपडेट सध्या समोर आली असून केंद्र सरकारनं पुण्यातील 2 नवीन मेट्रो मार्गिकांना मंजुरी दिली आहे आणि यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे। चला तर हे मार्ग कोणते आहेत, कसे आहेत याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। अलीकडच्या काही वर्षात पुण्यात प्रचंड ट्रॅफिक वाढली आहे। मग त्यासाठी कोणतीही ठराविक वेळेची गरज नाहीये। दिवसाच्या कोणत्याही वेळी तितकीच ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळते आणि यावरच तोडगा म्हणून काही वर्षांपूर्वी पुण्यात मेट्रो प्रकल्प सुरू केले। पहिली मेट्रो सेवा 6 मार्च 2022 रोजी सुरू होऊन पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी म्हणजेच पर्पल लाईनवर धावली होती। त्यानंतर ती टप्प्याटप्प्याने सुरू झाली, ज्याचा फायदा आज लाखो लोक घेत आहेत। पूर्वी पिंपरी चिंचवड निगडी या भागातून पुण्यात येण्यासाठी तासनतास बसची वाट पाहावी लागायची। बस आल्यानंतर सुद्धा तासभर जायला लागायचं, पण मेट्रोमुळे हा सगळा त्रास संपला आणि आज वनाज ते रामवाडी मार्ग, पिंपरी चिंचवड ते स्वारगेट, पिंपरी चिंचवड ते निगडी असे मेट्रो मार्ग सुरळीतपणे सुरू असून लाखो लोक रोज या मेट्रोनं प्रवास करतात। याशिवाय स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचं काम सुद्धा लवकरच सुरू होणार आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, लोकसंख्येच्या दृष्टीनं पुणे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं शहर असून येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नवनवीन प्रकल्प इथे उभे केले जात आहेत आणि याचसाठी मेट्रोच्या दुसऱ्या फेजची मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरत होती, ज्याचं उत्तर आता मिळालंय। म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुणे मेट्रोबद्दल काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं याबद्दल बोलताना म्हटलं की सरकारने बुधवारी पुणे मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या विस्ताराला 9,858 कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे। पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत लाईन 4 खराडी, हडपसर, स्वारगेट, खडकवासला आणि लाईन 4A नळस्टॉप, वारजे, माणिकबाग याला मान्यता देण्यात आली आहे आणि हा प्रकल्प पुढील 5 वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचं सुद्धा अश्विनी वैष्णव यांनी म्हटलेलं आहे। चला यातल्या आता काही महत्त्वाच्या आणि तांत्रिक गोष्टी समजून घेऊया। पुणे मेट्रो रेल नेटवर्कच्या फेज 2 अंतर्गत लाईन 4 म्हणजेच खराडी ते खडकवासला आणि लाईन 4A म्हणजेच नळस्टॉप, वारजे, माणिकबाग या दोन्ही मार्गांना मंजुरी मिळालेली आहे। या मार्गांना मंजुरी मिळाल्यानंतर यासाठी नुकतीच केंद्रीय नगर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन त्यांचा पाठपुरावा करण्यात आल्याचं म्हटलं गेलंय। या विस्तारामुळे 31.6 किलोमीटरचं नवं नेटवर्क, 28 एलिव्हेटेड स्टेशन तयार होतील, ज्यामुळे IT हब, व्यावसायिक परिसर, कॉलेजेस आणि प्रमुख निवासी भागांना अधिक वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। नवीन लाईन्समुळे नळस्टॉप, वारजे, माणिकबाग आणि डेक्कन ते स्वारगेट या परिसराला प्रचंड फायदा होणार आहे। मार्गिका 4 म्हणजेच खराडी ते खडकवासलाची लांबी 25.52 किलोमीटर असून यात 22 उन्नत म्हणजेच एलिव्हेटेड स्थानके असणार आहेत। हा मार्ग खराडी, हडपसर, स्वारगेट मार्गे खडकवासल्यापर्यंत असणार आहे। या व्यतिरिक्त मार्गिका 4 म्हणजेच नळस्टॉप, वारजे, माणिकबाग ही 6.12 किलोमीटर लांबीची असून यात 6 उन्नत स्थानके असणार आहेत। या दोन्ही मार्गिकांची एकूण लांबी 31.64 किलोमीटर आणि स्थानकांची एकूण संख्या 28 इतकी आहे। या नव्या मेट्रो मार्गामुळे पुणे शहरातील पूर्वेकडील, मध्यवर्ती आणि पश्चिमेकडील महत्त्वाचे भाग हे थेट जोडले जाणार आहेत, ज्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सोपा होणार आहे। शिवाय IT हब, व्यावसायिक परिसर, कॉलेजेस आणि प्रमुख निवासी भागांना याचा मोठा फायदा होणार असून ही अगदी सोपी कनेक्टिव्हिटी असणार आहे। यात नवीन लाईन्समुळे विशेषतः खडकी, नळस्टॉप, वारजे, माणिकबाग आणि डेक्कन स्वारगेट परिसराला फायदा होणार आहे। याशिवाय हडपसर रेल्वे स्टेशनवर इंटरचेंज सुद्धा उपलब्ध केले जाणार आहेत, ज्यामुळे प्रवास अधिकच सोपा होईल। तर सिंहगड रस्त्यावरील नागरिकांना थेट खराडीपर्यंत देखील प्रवास करता येणार आहे। त्याशिवाय माणिकबाग, वारजे, नळस्टॉप मेट्रो मार्गिकेमुळे सिंहगड रोड कोथरूडशी जोडला जाईल, कारण कोथरूड असो, खराडी असो किंवा सिंहगड रोड असो, इथे विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी इतकी ट्रॅफिक असते की 10 मिनिटांचा रस्ता सुद्धा अर्ध्या तासावर जातो। दुसरीकडे सध्या खडकवासला ते खराडी या प्रवासाला 1 ते 1.5 तास लागतो, जो मेट्रो सुरू झाल्यानंतर अवघ्या 40 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे
आणि नळस्टॉप ते वारजे हा प्रवास फक्त 10 मिनिटात तुम्हाला पूर्ण करता येणार आहे। याचबरोबर मगाशी आपण म्हटल्यानुसार स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचं काम लवकरच सुरू केलं जाणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे। याचं काम मागील 1 वर्ष झालं असलं तरी सुद्धा रखडलेलं होतं आणि आता या कामाची वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आलेली आहे। हा मार्ग पूर्ण झाल्यास कात्रज पासून निगडी, वाघोली आणि शहराच्या मध्यवर्ती भागात प्रवास अगदी आरामात करता येणार आहे। तर आता रामवाडी ते वाघोली मार्गाचं डबल डेकरचं काम असल्यामुळे ते रखडलेलं होतं, पण आता हा मार्ग पूर्ण झाल्यास अहिल्यानगर मार्गावरील वाहतूक कोंडीचा त्रास भरपूर कमी होणार आहे। याशिवाय पूर्वी मेट्रो कामाला मंजुरी मिळालेले मार्ग जे आहेत त्यामध्ये वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली ही स्थानक आहेत, पण केवळ मेट्रो मार्गांना मंजुरी मिळून उपयोग नाही, तर कामही वेगाने आणि वेळेत पूर्ण करण्याची गरज असल्याचं सुद्धा नागरिकांनी आता म्हटलेलं आहे। एकूणच पुणे शहरात पाहिलं तर मेट्रो सुरू झाल्यापासून सर्वात मोठा फायदा झालाय तो म्हणजे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचलाय। पूर्वी 40 ते 50 मिनिटे लागणारं अंतर आता अवघ्या 12 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण करता येते। यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि रोज प्रवास करणाऱ्यांचा वेळ प्रचंड वाचतोय। खाजगी वाहनांपेक्षा लोक सार्वजनिक वाहतूक निवडण्याकडे जास्त भर देत आहेत आणि यामध्ये त्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे। एकंदरीतच आतापर्यंत सुरू झालेल्या मेट्रो मार्गांनी पुणेकरांना जलद, सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहतुकीचा उत्तम पर्याय दिलेला आहे। पुढील टप्पे सुरू झाल्यावर पुण्याच्या वाहतुकीचं संपूर्ण चित्र अधिक सुटसुटीत आणि आधुनिक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आणि पुढील काही वर्षात पुण्यात सर्वत्र मेट्रोचं जाळं पसरलेलं असेल। 2038 पर्यंत या मार्गावर जवळपास 7 लाखांपर्यंत प्रवासी सेवा घेतील, तर 2058 मध्ये हा आकडा 11.7 लाखाहून अधिक होणार असल्याचा सुद्धा अंदाज आहे। पुण्याच्या भविष्यातील वाहतूक रचनेला नवा आकार देणारा हा निर्णय ठरणार आहे। पुणे मेट्रोच्या जाळ्यानं आतापर्यंत 100 किलोमीटरचा टप्पा सुद्धा पार केलाय आणि यानंतर शहराची वाहतूक व्यवस्था एका नव्या युगात प्रवेश करणार आहे, हे मात्र नक्की आहे। पण तुम्हाला आतापर्यंत पुण्यातल्या मेट्रोचा किती फायदा झालाय आणि नव्या मार्गाचा किती फायदा होईल हे कमेंट करून नक्की सांगा। तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया नवीन प्रकल्पाच्या माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका।